सोपं जालन्याला काल होतं ना, काय वर तरी कुठं बसून न्याय देता आला पाहिजे. सगळ्यात मागच्या कडेला जरी राहिला ना माणूस तरी जनतेच्या मनात बसायला लागतं. समाज सोडत नाही. व्यासपीठाची त्याची काय गरज आहे. काल जालन्यात होते चांगली प्रथा, फक्त कुटुंब होतं व्यासपीठावर, बाकी कोण नाही. सगळे खाली बस दनादन. चांगली प्रथा ती राज्यात पडली पाहिजे. फक्त कुटुंबाने बोलायचं, ती प्रथा घेतली पाहिजे सगळ्यांनी. चौघा बांधवांना मी जे नाव आत्ता घेतलं यांना सांगतो, तुमच्या धाराशिव मध्ये आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हालाही सांगतो, या 4 जणांसह 5वे म्हणजे मुख्यमंत्री. या धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय. मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत काय? एका पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षाच्या लेकीवर जर बलात्कार होणार असला तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचं थू करतो आम्ही. अरे या नीच विचाराच्या लोकांना तुम्ही पोचता कसे? ही हरामखोर अवलाद जर 3 वर्षाच्या लेकी बाळीवरती बलात्कार करणार असली तर सरकार म्हणून तुमच्या जिंदगीवर थुकतो आम्ही. त्या लेकरानं सहन कसं केलं असेल? त्या बलात्कार करणाऱ्याच्या पोराला, त्याच्या आईला आणि बापाला अटक का नाही केलं? एसपी साहेब इथं असले तर माझे हात जोडून विनंती आहे. मी आणखीन या मॅटर मध्ये हात घातला नाही. मी जर धाराशिव मध्ये घुसलो तर बलात्कार करणाऱ्याला सोडणार नाही, त्याच्या आई बापाला अटक करा. मुख्यमंत्री साहेब ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. त्यांना सरकारी वकील द्या. त्याचे नमुने हे संभाजीनगरच्या लॅबला गेलेत. त्या कुटुंबाला भीती आहे, तिथले अधिकारी त्याच्यात काही फेरफार करतायत का, बदल करतायत का? नमुन्यात बदल झाला नाही पाहिजे. याला जन्मठेप होईपर्यंत सुटता कामा नाही. मी आणखीन तरी धमकी दिलेली नाही आणि मी ज्यावेळेस देतो त्यावेळेस मागे सरकत नाही. या 3 वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जबाबदारी आज सरकार पक्षातले 2 आमदार आहेत, राणा दादा आणि स्वामी साहेब, सत्ता पक्षातलेच आहेत ना. सगळे पडेलच बाजू आहे. ओम दादा आणि कैलास दादा तुम्ही लागा माग. तुम्ही सरकार पक्षातले तर राणा दादा, त्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. हे जर सुटले तर तुमच्या चौघाच्या मागे लागा ना. मी मला माझ्या 3 वर्षाच्या लेकीला न्याय पाहिजे. काय मागत नाही तुम्हाला मी दुसरं. तुमच्यावर ज्या ज्या वेळी येईल पोरावर जो समाजाच्या बाजूने बोलन, तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती आहे, जो माणूस समाजाच्या बाजूने बोलन त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहायचं. राहणार ना? तुम्ही भिडायचं. त्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. मला इथं आल्यावर आणखीन एक मॅटर कळालं. बघा हे प्रताप धनंजय मुंडेच्या टोळीचे भंगार गोळा केले सालेकडून. कुठे गेलं रे ते फोटो आहे का? बघा फोटो बघितल्यावर तुमच्या 100% तुम्हाला दुखणंच येणार. ह्यो फोटो आहे बघा, दिसतोय का? दिसणारच नाही, सडलाय फोटो. बॉडी सडली, ही बॉडी पूर्ण सडली. किडे लागले तिला, किडे. बघा माणुसकीची हत्या कशी केली जाते. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर पैदाशी पैदा ज्या झाल्यात ह्या गुंडाच्या, त्यांचे प्रताप येते. काय वाटलं असं या बापाला? मी असलं कधी दाखवित नाही. मला त्या 3 वर्षाच्या लेकीच ऐकलं आणि हे बघितलं, याचा खून झालाय आणि आरोपी अटक नाही. सडली ही बॉडी, पूर्ण सडली. नाव काय आहे त्याच्यावर? कृष्णा खोरे कोरे. तुमच्या धाराशिवच हे मॅटर. हे पद बघा ही बॉडी.
गृहमंत्री आहेत का झोपले? हे बघा प्रताप, तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप, हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखवा. अरे मग मी आहे ना, मला सांगत राहा इथून पुढं. इथून पुढं राज्यातलं सगळं सांगत राहा गोरगरीबा मला. मी आहे यांच्या मुंडक्यावर पाय द्यायला. आणखीन एक हे तेवढंच दाखवतो. तुम्ही आंतरवालीला सगळं गाभाळ आणून द्या. 25 तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी यांचा सगळ्याचा. आता हे केजचं आहे. हे केज मधलं आहे. केज मध्ये सुद्धा अशीच एक मुलगी मारून टाकली. मुलगी मारून टाकली. हे आरोपी दारू पितेत बाहेर फरार आहेत. आत्ताही हे सुद्धा त्या धन्या मुंड्यांनी पाळलेली पैदासच. हे असे फिरतेत. न्याय द्यायचा नाही का? आता पुढचं सांगतो. 5 मिनिटात संपवतो. या राज्यातल्या लोकांनी आता जागा होणं गरजेचं आहे. मी कोणाला काही बोललो नाही. या धन्या मुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही. जो लोकांच्या पोरी छेडायचं सांगतो, आया बहिणीची इज्जत घेतो, जो खून करायचं सांगतो, असल्यांचा तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही. पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली, त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या मागे लागलो. आणि एकदा मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही. आपला रूलच तसा आहे. मी 25 तारखेपर्यंत आता शांत आहे. मी 25 तारखेपर्यंत काही बोलणार नाही. कारण माझ्या लेकराच्या तोंडाला, हातातोंडाला आलेला आरक्षणाचा घास आहे. 25 तारखेपासून आमरण उपोषण. एकदा उपोषण झालं ना, आरक्षण मिळालं, याचं परळीपासून मुंबईपर्यंत सगळं काढतो. कुंकडून कसा सुटतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे. कारण त्याला मी सांगितलं तू माझ्या नादाला लागू नको. आता लागला. यांनी टोळ्या पाळल्यात. ह्या जमिनी हडपायला लागले, घर हडपायला लागले. यांना जात कळत नाही. त्या पिठी नायगोला धनगराचं पोरगा तळ्यात मारून टाकलं. बंगाली पिंपळ्या सुद्धा महारनोरचं पोरगा मारून टाकला. यांनी फक्त लोक मारायचं ठरवलं. यांना जातीशी घेणं देणं नाही. कोणत्या ओबीसीची भूक लागली तुम्हाला? ओबीसी ओबीसी करून तुम्ही किती दिवस लोकांचे मुर्दे पाडणार आहेत? मी या मराठ्यांना जाहीरपणाने सांगतो, शांत राहा. पण आता यापुढे धड बना. कोणावरती हल्ला करायची गरज नाही. पण प्रत्युत्तर दिल्याशिवाय आता शांत बसायचं नाही. कुटुंब जगवावं लागणार आहे. स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे. तुमच्या गल्लीचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे. तुमच्या गावचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे. तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावं लागणार आहे. गाफील राहू नका. एकमेकाला साथ द्यायचं शिका. कुठलंही संकट आलं त्याला यापुढे सामोरं जायचंय. आपण अगोदर वाट जायचं नाही. पण जर यापुढे वाटा गेले, उत्तर जशाला तसाच द्यायचं, माग हटायचं नाही. मुर्दे पडतील, आपल्या लेकीबाळी संपतील. किती दिवस आपण मुक्यावर बसणार आहेत? यांना जर थांबायचं नसाल तर आपला नाविलाज आहे. हे फक्त मुठभर आहेत. यांचे माजन मस्ती उतरायला वेळ लागणार नाही. फक्त आमचा संयम आणखीन आम्ही सोडलेला नाही. संतोष भैयाला जर न्याय मिळाला नाही आणि इथून पुढे जर असले काही प्रकार झाले तर पुढच्या काळात सावध राहा. आणि देशमुख कुटुंबालाही सांगतो,
त्या वैभवीताईला सांगतो आणि त्यांच्या धनंजय देशमुखांनाही सांगतो, तुमचं दुःख जाणार नाहीये याची जाण आम्हाला आहे. तुम्हाला कोणी किती दुःख विसरा म्हणलं, तुम्ही या संकटातून बाहेर नाही पडू शकत. पण संतोष भाईला न्याय देण्यासाठी तुम्हाला आता धीर धरावा लागणार आहे आणि धट व्हावाच लागणार आहे. तुमच्याकडे बघून हा समाज लढतोय, तुम्हाला संकटाचा सामना करावा लागणार आहे. आणि मराठ्यांनाही सांगतो, परिस्थिती ही मराठ्यांना कायमच विरोध करत आली, आपल्याला हटून चालणार नाहीये. सगळ्या मराठ्यांनी एक जीव राहा. माग जर हटलो तर आपल्या लेकरा बाळाच्या आणि समाजाचे तुकडे पडण्याची शक्यता आहे. माझा विचार मी नाही करत, मी कोणाच्या धमक्याला आणि फिमक्याला उडून लावतो. मी नाही मोजत त्यांना आणि कधी मोजणारही नाही. मी मरायला भेट नाही, तुम्हाला मरा म्हणून सांगत नाही.